दारू पिणे म्हणजे शरीराची, आरोग्याची, संसाराची, लेकराची, जीवनाची बर्बादी करणे होय. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. दारू पिणे म्हणजे, दारू हे जहर पिणे म्हणजे आपला परिवार, आपलं कुटुंब नरकमय करणे, कंगालमय करणे होय. आपलं जीवन, आपलं सुंदर जीवन भंगार करणे होय. दारू ही बरी नाही, दारू ही चांगली नाही. दारूने संसार उद्ध्वस्त होतो, दारूने जीवनाची राख होते, दारूने प्रेम, सत्यता, एकता, विचार सुंदरता, आनंद, मौज, सुख याची राख रांगोळी होते. या दारूमुळे दुःख येते, संकट येते, समस्या येते, अडचणी येतात. म्हणून ही दारू बरी नाही, ही दारू चांगली नाही. म्हणून दारू घेऊ नका, दारू पिऊ नका, दारूची सवय लावू नका, हे जहर पिऊ नका, हे व्यसन करू नका. त्याऐवजी, या व्यसनाऐवजी चांगलं खा, चांगलं राहा. दुसऱ्या भरपूर वस्तू आहेत, त्या खा. आरोग्य सुधारेल, जीवन चांगलं होईल, कुटुंब सुखी होईल, परिवार सुखी होईल. अशा गोष्टी करा. दारूमुळे आरोग्यसुद्धा बिघडते, शरीरसुद्धा खराब होते, शरीराची बर्बादी होते, चांगलं शरीर खराब होते. दारूमुळे आपली तब्येत बिघडून जाते. दारू ही बरी नाही. दारूमुळे आपली मान जाते, दारूमुळे मान जातो, दारूमुळे शान जाते, दारूमुळे सन्मान जातो, दारूमुळे आपली इज्जत जाते, दारूमुळे आपलं जीवन भकास बनते, दारूमुळे आपलं जीवन सत्यानाशी होते, दारूमुळे आपलं जीवन उजाडते. या दारूमुळे स्वतः तर तुम्ही बर्बाद होता, स्वतः तुमची राख लागते, परंतु तुमचा परिवार, तुमचं कुटुंब कंगालमय बनते, नरकमय. तसेच लेकरांच्या शिक्षणाचा नाश होतो, लेकरांचे जीवन उद्ध्वस्त होते, लेकरांची राख होते. म्हणून दारू ही बरी नाही, दारू हे जहर बरे नाही. दारू घेऊ नका, दारू पिऊ नका. कोणाच्या नादी लागून, कोणाचं ऐकून दारू पिऊ नका, दारू हे जहर घेऊ नका, दारू ही सवय लावू नका. कारण दारू ही सवय चांगली नाही. दारूमुळे तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्ही भिकारी होता. दारूमुळे भिकारी पण येते, या दारूमुळे कंगाल पण येते, या दारूमुळे भंगार पण येते. पण दारू ही बरी नाही. म्हणून दारू घेऊ नका, दारू पिऊ नका. दारू सोडा. जर सवय लागली असेल तर सोडून द्या. चांगलं जीवन जगा, आनंदमय जीवन जगा. जीवन हे एकदाच येते, वारंवार येत नाही. म्हणून एकदाच मिळालेले जीवन आनंदाने जगा, प्रेमाने जगा, सत्याने जगा, एकतेने जगा, सुंदरतेने जगा, मौज मजेने जगा. दारू ही बरी नाही. या दारूमुळे तुमचा पूर्ण संसार उद्ध्वस्त होतो, तुमचं जीवन उद्ध्वस्त होते. या दारूमुळे तुम्हाला एकटं राहण्याची पाळी येते. या दारूमुळे तुम्हाला दुःख येते, संकट येतात. ही दारू पिल्यामुळे तुमचा परिवार तुमच्यापासून दूर होतो, तुमचं कुटुंब तुमच्यापासून दूर होते. तुम्हाला कोणी विचारत नाही. तुम्हाला तुमची पत्नी, तुमची बायको सोडून जाते. लेकरं तुम्हाला विचार येत नाही. शेजारी पाजारी तुम्हाला भाव देत नाही, कोणी तुम्हाला भाव देत नाही. मग तुमची शान जाते, मान जाते, इज्जत जाते, तुमची राख रांगोळी होती, तुमचा सत्यानाश होतो, तुम्ही श्रीमंताचे भिकारी होता, तुमची संपत्ती सर्व जाते, धुळीस मिळते. आणि मग तुम्हाला कोणी साथ देत नाही. त्यामुळे तुम्हाला एकटं जीवन जगावं लागतं. नरकमय, कंगालमय, भंगारमय जीवन जगावं लागतं. म्हणून ही दारू बरी नाही, ही दारू चांगली नाही. म्हणून ही दारू सोडून द्या. जर तुम्हाला तुमच्या परिवाराची साथ हवी असेल, जर तुम्हाला तुमच्या परिवाराचं प्रेम हवं असेल, जर तुम्हाला तुमच्या परिवाराची माया, दया, प्रेम, सहानुभूती हवी असेल, जर तुम्हाला तुमचा परिवार हवा असेल, प्रिय असेल, पाहिजे असेल, तर तुम्ही दारू पिऊ नका, दारू हे जहर घेऊ नका. कोणत्याच व्यसन करू नका, कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नका. दारू असो, गुटखा असो, तंबाखू असो, गांजे असो, काही असो,
कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नका, कारण कोणत्याच प्रकारचं व्यसन चांगलं नाही. त्याऐवजी तुम्ही खा, चांगलं फळे खा, चांगलं चुंगलं खा, जे मिळेल ते चांगलं चुंगलं खा. तुमच्या शरीरासाठी, तुमच्या आरोग्यासाठी चांगलं चुंगलं खा. पण दारू का घेता? दारू जर का घेता आणि आपल्या परिवाराचा, आपल्या कुटुंबाचा का नाश करता? कारण दारू ही बरी नाही. कारण दारू पिणे म्हणजे शरीराची, आपल्या आरोग्याची, संसाराची, लेकराची, जीवनाची बर्बादी करणे होय. या दारूमुळे लेकरांच्या शिक्षणाचा नाश होतो. या दारूमुळे घटस्फोट होतो. या दारूमुळे आपला सुखी संसार, आपला आनंदी संसार उद्ध्वस्त होतो. या दारूमुळे संसार तुटतो. या दारूमुळे घटस्फोट होतो. म्हणून दारू बरी नाही. तुम्ही लग्न करता कशासाठी? सुख मिळण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी, तुमचं एकाकीपण, तुमचं एकटंपण दूर होण्यासाठी, तुमचं एकांगीपण दूर होण्यासाठी, तुम्हाला चांगला साथीदार मिळण्यासाठी, तुम्हाला चांगला जोडीदार मिळण्यासाठी, तुमचं जीवन सुखी, आनंदी, मंगलमय होण्यासाठी, सुंदर होण्यासाठी, सर्व गोष्टी मिळण्यासाठी, झकास जीवन होण्यासाठी तुम्ही लग्न करता. परंतु लग्नानंतर मग दारू का पिता? कशामुळे दारू पिता? लग्नानंतर तुम्हाला दारूची सवय कशी लागते? का लागते? तुम्ही तर लग्न केलं तुम्हाला चांगला जोडीदार मिळावा म्हणून. तुम्ही तर लग्न केलं तुमचं जीवन चांगलं व्हावे म्हणून, सुंदर व्हावे म्हणून, झकास व्हावे म्हणून, मस्त मस्त व्हावे म्हणून. मग तुम्ही दारू का पिता? कशामुळे पिता? आणि आपला परिवार दूर का करता? आपलं कुटुंब दूर का करता? मग तुम्हाला हवा असलेला जोडीदार का नको असतो? तुम्ही भांडण का करता? झगडा का करता? मारामारी का करता? तुम्हाला हवा असलेला, लग्नाच्या अगोदर हवा असलेला जोडीदार, त्या जोडीदारासोबत भांडणं का करता? का करकर करता? का किरकिर करता? दारू पिऊन येऊन का धिंगाणा करता? का तमाशा करता? लेकराबाळाचा सर्वनाश का करता? आपल्या पत्नीचा वनवास का करता? म्हणून लग्ना अगोदर जे विचार केला तुम्ही, सुखी कुटुंब जगू, मस्त सुखी कुटुंब करू, सुखी जीवन जगू, आनंदी जीवन जगू, आपल्या जोडीदारासोबत चांगलं राहू, प्रेमानं राहू, आपल्या जोडीदार हवा आहे, आपलं जीवन सुखी होण्यासाठी, आनंदी होण्यासाठी, रंगमय होण्यासाठी, मजेदार होण्यासाठी आपल्याला जोडीदार हवा आहे. आपलं लग्न करावं लागतं. परंतु लग्नानंतर हे का विसरून जातं? लग्नानंतर तुम्ही आपल्या जोडीदारासोबत चांगलं का वागत नाही? प्रेमानं का वागत नाही? आपल्या लेकरांसोबत का प्रेमानं वागत नाही? आपल्या लेकराच्या इच्छा का पूर्ण करत नाही? आपलं कुटुंब का सुखी करत नाही? का आनंदी करत नाही? या दारूच्या नादी लागून, या व्यसनाच्या नादी लागून आपला संसार का उद्ध्वस्त करता? आपला परिवार का उद्ध्वस्त करता? आपला परिवार का दूर करता? आपले लेकरं, आपली पत्नी का दूर करता? घटस्फोट का होतो? कशामुळे होतो? घटस्फोटाची वेळ का आणता? आणि नरकमय, कंगालमय जीवन का आणता? म्हणून लग्नाच्या अगोदर जो विचार केला तसाच विचार लग्नानंतरही ठेवा. लग्नाच्या अगोदर तुम्हाला जे व्यसन नव्हतं, कोणतंच व्यसन नव्हतं, कशाचीच सवय नव्हती, ती लग्नानंतर कशी लागली? का लग्नाच्या अगोदरच होती? याचा विचार करा, याचं परीक्षण करा, याचं निरीक्षण करा आणि आपला संसार, आपलं जीवन सुंदर करा, रंगमय करा, छान छान करा. म्हणून तुम्ही लग्न केलं सुंदर जीवन जगण्यासाठी, तुम्ही लग्न केलं एक चांगला सुंदर जोडीदार मिळण्यासाठी, तुम्ही लग्न केलं तुम्हाला प्रेम मिळण्यासाठी, तुम्ही लग्न केलं तुम्हाला कुटुंबाचा, परिवाराचा प्रेम मिळण्यासाठी, तुम्ही लग्न केलं तुमचं जीवन झकास होण्यासाठी. परंतु लग्नानंतर तुम्ही असं का वागता? लग्नानंतर ही का विसरून जाता? लग्नानंतर तुम्ही जे लग्ना अगोदर तुम्ही जे नियोजन केलेलं असतं, जे स्वप्न बघलेलं असतं, जे ध्येय बघलेलं असतं, त्याची राख रांगोळी का करता? लग्नानंतर त्याची राख रांगोळी का करता? लग्नानंतर सर्व का विसरून जाता? लग्नामध्ये घेतलेल्या फेऱ्या का विसरून जाता? लग्नामध्ये घेतलेली वचने का विसरून जाता? लग्न का झोक आहे? लग्न का खेळ आहे? लग्नामध्ये तुम्ही जे वचन घेता, लग्नामध्ये जे शब्द बोलता त्याप्रमाणे वागा. म्हणून कोणत्याच प्रकारचे व्यसन करू नका. आपल्या परिवाराला दुःखी करू नका. आपल्या परिवाराचा नाश करू नका. आपल्या कुटुंबाचा नाश करू नका. प्रेम, सत्य, एकता, सुंदरता नष्ट करू नका. प्रेमाने राहा. आपल्या परिवारासोबत प्रेमाने राहा, चांगलं राहा, सुंदर राहा. आपला परिवार सुखी करा, आनंदी करा. परिवार सुखी तर तुम्ही सुखी. म्हणून आपला परिवार सुखी करा, आनंदी करा. कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नका. कारण व्यसन या दारूमुळे तुमचा संसार उद्ध्वस्त होतो. दुसऱ्यांना म्हटलं म्हणून दारू म्हणून पिऊ नका. काही असे लोक असतात की तुम्हाला दारूची सवय लावतात. पहिल्यांदा तुम्हाला ते फुकट पाजवतात आणि नंतर मग तुम्हाला तुमच्या पैशाची पियावी लागते. म्हणून अशा वाईट संगतीपासून दूर राहा. अशा वाईट लोकांपासून दूर राहा.
अशा ढोंगी पाखंडी लोकांपासून दूर राहा, अशा मूर्ख लोकांपासून दूर राहा, अशा व्यसनी लोकांपासून दूर राहा. चांगली संगत धरा, चांगलं जीवन जगा, सुंदर जीवन जगा. म्हणून या दारू ही बरी नाही, दारू व्यसन बरं नाही. म्हणून आपला परिवार तोडू नका, आपला परिवार दूर करू नका, घटस्फोटाची पाळी येऊ देऊ नका. म्हणून चांगलं सुंदर मजेदार शानदार जीवन जगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.